जेवायला बनवला असेल तर गिळायला दे, भूक लागली मला. भांडे धुवून घेते सासूबाई आणि मग जेवायला देते. तुझं काम कधी वेळेवर झालंय का? हा, तुमच्यासारखं 4 गल्ल्या फिरून येते ना त्यामुळं. 4 गल्ल्या काय, अख्खं गाव बी फिरून आली ना तरी तुझी कामं होत नाही. आमच्या जमान्यात असं होत नव्हतं बाई. कसं? हेच की, सून कधी सासूच्या तोंडाला लागत नव्हती. आमच्या जमान्यात पण असं होत नाही. कसं? सुनेला लेकीसारखं ठेवतात. देवाची कृपा समज, तुला घरात ठेवलंय. मी एकदा जरी माझ्या पोराला सांगितलं ना, 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही तुला घराच्या बाहेर काढायला. ह्या तुमच्या गैरसमजामुळे तर तुमच्यासारखे म्हातारे लोक आश्रमात राहतात. हे, तुला काय वाटतं माझं पोरग मला जीव लावत नाही? करत असल, पण माझ्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे, आज निर्णय होऊनच जाऊ दे. येऊ दे माझ्या पोराला. बघतेस त्याचं तुझ्यावर जास्त जीव आहे का माझ्यावर, तेव्हाच जेवण करते मी. काय झालं? अरे काय झालं सांगताल का? आज तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तुमचं माझ्यावर जास्त जीव आहे का तुमच्या आईवर? एका पुरुषाच्या आयुष्यात बायको आणि आईची जागा वेगवेगळी असते, पण खूप महत्त्वपूर्ण असते. आईपासून आयुष्याला सुरुवात होते आणि बायकोपासून आयुष्याला साथ भेटते. आई म्हणजे आशीर्वादाची सावली असते, जे प्रत्येक संकटात मुलांसोबत कायम उभी राहते. आणि बायको ही आयुष्याची सावली असते, प्रत्येक पावलापावलावर आयुष्यभर कायम सोबत असते. तुम्ही दोघीही माझं आयुष्य आहात आणि असंच जर कायम भांडत राहिलात तर हे घर एक दिवस नक्कीच नरक होणार. असं कसं नरक होईल? सुनबाई, जा जेवायला वाढ. आजपासून आपण सगळे एकत्र जेवूया. ठीक आहे सासूबाई.